4 मे 2026 रोजी नीटचा पेपर झाला आणि दुसऱ्या दिवशी बऱ्याच लोकांच्या स्टेटसला हे दिसलं की एक तरी पेपर नीट घ्या. नीटची जी परीक्षा आहे ती NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्याची स्थापना 2017 रोजी अमेरिकेच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेणाऱ्या एजन्सीच्या धर्तीवर केलेली आहे. आणि ही जी एजन्सी आहे ती एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या अंडर आहे, परंतु NTAला नॉन ट्रस्टेबल एजन्सी असं म्हणता येईल असं काम या NTAने केलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान जे आपले एज्युकेशन मिनिस्टर आहेत यांच्या अंडर या एजन्सीचं कार्य करत आहे. मित्रांनो, 22,79,000 विद्यार्थ्यांनी 2026 रोजी नीटची एक्झाम दिली आणि ज्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, वर्ष 2-2 वर्ष रिपीट करून अभ्यास केला, परंतु त्यांच्या हाती काय आलं तर निराशा. कारण हा जो पेपर आहे तो नाशिकमध्ये छापला गेला, हरियाणा आणि राजस्थानमध्ये विकला कितीला गेला? पहिले लाखोमध्ये व्यवहार झाले आणि शेवटचा जो ट्रान्झॅक्शन आहे तो 30,000पर्यंत गेला. MBBS साठीची जी एक्झाम आहे तिचा पेपर इतका जर चिल्लर भावाशी असेल तर व्यक्तीच्या रुग्णांच्या जीवनाशी असे डॉक्टर काय खेळ करणार आहेत हे यामधून समजते. याचा निकाल जो आहे तो CBIकडे दिला. CBI जी जांच करणारी जी एजन्सी आहे तर ती आपणास माहीत आहे की हिला काहीही पॉवर नाहीत. ती प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या अंडर कार्य करते. तिला दिल्ली जो पोलीस ॲक्ट आहे याच्या अंतर्गत याची स्थापना झालेली आहे. CBI असेल, ED असेल, ह्या ज्या एजन्सीज आहेत यांचं जे कार्य आहे ते पॉलिटिशियन लोकांना पकडणे, विरोधी पार्टीतल्या लोकांना त्रास देणे आहे. आणि CBIकडे जर याचा तपास दिलेला आहे तर यामधून आपणास याची जी करप्शनची लेवल आहे हे समजू शकते. हजारो कोटीची जी पॅरलल इकॉनॉमी याच्यामार्फत चालते ही सुद्धा समजू शकते. 2020मध्ये विधी सूर्यवंशी नावाची एक विद्यार्थिनी जिला फक्त नीटमध्ये 6 मार्क्स आले आणि ज्यावेळेस रिव्हॅल्युएशन करण्यासाठी तो पेपर दिला त्याला त्यावेळेस 490 मार्क्स आले. यामध्ये खूप अंतर होतं. यामध्ये काय घडलं तर त्या विद्यार्थिनीने या रिचेकिंगचा पेपरचा रिझल्ट येऊपर्यंत आत्महत्या केली. अशा कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 2024मध्ये 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स पडले. कसे पडू शकतात? मी एक स्वतः UPSCचा विद्यार्थी आहे. आज 75 वर्ष भारत स्वतंत्र होऊन झालेले आहेत आणि यामध्ये UPSCचा कधीही असा पेपर लिकेज झाला नाही किंवा बॅकडोर एंट्री झालेल्या नाहीत. आणि जर आज NTA जी आहे ही आउटसोर्सिंगने लोक भरते. आउटसोर्सिंगने म्हणजे प्रायव्हेटायझेशन केलेले जे कर्मचारी आहेत हे याचं सर्व पेपर सेट करतात आणि 135 प्रश्न म्हणजे जे बायोलॉजीचे जे 90 प्रश्न आणि केमिस्ट्रीचे जे 45 प्रश्न आहेत ह्या जे मॉक टेस्ट होत्या, जो गेस पेपर होता, यापैकी एवढे प्रश्न यामधून जसेच्या तसे उतरलेले आहेत. आणि जे DJ आहेत NTAचे त्यांचं मत आहे की पेपर संपूर्ण फुटला नाही. यांना शरम वाटली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस 720 पैकी 720 मार्क आणि 180 पैकी 180 प्रश्न ज्यावेळेस फुटतील, सामान्य लोकांपर्यंत जातील, त्यावेळेस हे महोदय बोलतील की हा पेपर फुटला. यामध्ये जर आपले जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत यांना थोडी तरी शरम वाटेल आणि यामधून ते राजीनामा देतील. मित्रांनो, आज लातूरसारखं ठिकाण जे आहे जे MBBSला लागण्यासाठी महाराष्ट्रामधलं अधिकृत सेंटर समजलं जातं, जिथे चांगल्या प्रकारचे क्लासेस आहेत, त्यामध्ये नाव दिलं जातं ते मोटेगावकर सर. मोटेगावकर सर हे कित्येक विद्यार्थ्याचं प्रेरणास्थान आहेत. यांचे कित्येक व्हिडिओ यूट्यूबला आहेत. या व्यक्तीलासुद्धा यामधून जर समजा अटक केली असेल तर या शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ही गोष्ट आहे. कित्येक विद्यार्थिनी होत्या ज्यांचे लग्न जमली होती, त्यांना एक शेवटचा अटेम्प्ट मला द्यायचा आहे. आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मला गृहिणी व्हायचं नाही, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला या देशाची सेवा करायची आहे. कित्येक मुलं आहेत ज्यांच्यावर या फॅमिलीच्या जिम्मेदाऱ्या असतात. त्या जिम्मेदाऱ्या काही काळासाठी का होईना बाजूला ठेवून मला डॉक्टर व्हायचं स्वप्न मला पाहायचं आहे, मला नंतर फॅमिलीची जिम्मेदारी सांभाळायची आहे, असे विद्यार्थी यामधून परीक्षेला बसले आणि शेवटी यांना काय भेटलं तर हा पेपर फुटला. आणि 2024मध्ये झालं, 2020मध्ये झालं, 2026मध्ये तर याने कळस पार केलेला आहे. कित्येक विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे. कित्येक विद्यार्थ्यांचे सेंटर जे असतात ते 300, 400, 500 किलोमीटर येतात.
त्यांच्याकडे पैसे कुठून येतात? NTA किंवा जर एज्युकेशन मिनिस्टरने सांगितलं असेल की आम्ही फीस घेणार नाहीत, परंतु आज त्यांना जे एक्झाम देण्यासाठी जे पैसे लागणार आहेत ते कोण देणार आहे? त्यांचं जे मेंटल हॅरेसमेंट झालेलं आहे, त्यांची जे पीस आहे तो मेंटल पीस तो डिस्टर्ब कसा होणार नाही? पॅनिक जे पसरलेलं आहे एखाद्या विद्यार्थ्याचं, जर आज ज्यांना तो पेपर भेटला नाही त्याचे आज 500-600 मार्क्स आले असतील, कदाचित तो MBBSला याच्यानुसार लागत असेल, या आन्सर कीनुसार नेक्स्ट टाईम तो लागेल का नाही, तो पेपर कोण सेट करेल, कसा सेट करेल, या विश्वसनीयतावरती सुद्धा क्वेश्चन सेट केले जातील. आणि जर नेक्स्ट टाईम हा विद्यार्थी नाही लागला तर याच्यासाठी काय करायचं? CBIने याच्यामध्ये काही होणार नाही. एखादी सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीश असतील यांच्या अंडर एखादी SITची चौकशी स्थापन करण्यात यावी आणि यामधील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली जावी. यापेक्षा खाली शिक्षा देऊ नये. बऱ्याच देशांमध्ये या अशा गुन्ह्यांसाठी अशा शिक्षा आहेत आणि ही शिक्षा यांना दिली जावी. लाखो विद्यार्थ्यांचा आज 22,79,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि खूप शर्मेची गोष्ट आहे. आज लाज वाटली पाहिजे. श्रीमंत जो आहे तो श्रीमंतच आहे. श्रीमंताची आणि गरिबीची दरी ही कमी करण्याचा प्रयत्न अशा परीक्षांमधून केला जातो. आज श्रीमंताची मुलं जे असतात ते करोडो रुपये देऊन किंवा बाहेर देशामधून MBBS कंप्लीट करतात आणि सामान्य लोकांच्या जीवावरती पैसे कमवतात. परंतु सामान्य विद्यार्थी जर MBBS होऊ इच्छित असेल, तो जर मेडिकल वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावू इच्छित असेल तर खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आणि हे जे झालेलं आहे याच्याबद्दल मला खूप शरम वाटत आहे. मी स्वतः एक शेतकरी पुत्र आहे. मी स्वतः एक UPSC दिलेला विद्यार्थी आहे. 1 वर्ष वायाला गेल्याच्या किंवा जर समजा UGCच्या म्हणजे युनिव्हर्सिटीच्या ज्या एक्झाम असतात त्या देणं खूप शक्य असतं, कारण त्या डिस्क्रिप्टिव्ह असतात, त्याचा परिणाम याच्यावर काही होत नाही. परंतु आज एक मार्क्सने विद्यार्थ्याचं जीवन हे जे घडत असतंय किंवा मोडत असतंय, त्यामुळे या भारत सरकारने, या एज्युकेशन मिनिस्ट्रीने, NTA जी खूप नॉनसेन्स एजन्सी आहे, या एजन्सीने सामान्य व्यक्तीच्या जीवनाशी खेळ केलेला आहे. ही कवळी मनं आहेत, यांच्या मनावर काय परिणाम होईल हे एखादा आंदोलनसुद्धा उभा करू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होईल हे यावेळेस NTAने विचार करायला पाहिजे होता. मित्रांनो, खूप दुर्दैवी विषय आहे आणि खूप वाईट घटना आहे. आज या विषयावर मी बाहेरगावी होतो आणि इथून बोलावंसं वाटलं मला याविषयी माझं मत व्यक्त करावं वाटलं. खूप दुःख वाटलं. मित्रांनो, नक्कीच यामधून काहीतरी पर्याय निघेल, या म्हणजे देशातील शासनाकडून तरी अपेक्षा आहेत, प्राईम मिनिस्टर ऑफिसकडून तरी अपेक्षा आहेत की यामधून न्याय मिळेल. पुन्हा आपली सामान्य जे विद्यार्थी आहेत, शेतकऱ्याची मुलं आहेत, ते पुन्हा स्वप्न पाहतील. विद्यार्थ्यांनासुद्धा माझं सांगणं आहे की विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, लहान बाळांनो, खचून जाऊ नका. यश अपयश या नाण्याच्या 2 बाजू आहेत. सक्सेस इज नॉट फायनल अँड फेल्युअर इज नॉट फेटल. हे अपयश जरी आलं तरी तो अंत नाही, अंत असती प्रारंभ. ज्यावेळेस शेवट होतो तिथून कदाचित एखाद्या नवीन जीवनाची सुरुवात असते. आपल्या जीवनामध्ये की बी प्लॅन असू द्यात की जर हे नाही झालं तर माझं शेवट नाही, तर मी आयुष्यामध्ये दुसरं काहीतरी करेन आणि त्यामध्ये यशस्वी होऊन पुन्हा लाईफ जगल. हे महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये पैसा हे सर्वस्व नाही, पोस्ट हे सर्वस्व नाही, परंतु आज ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याला आपण सामोरं जायचं आहे. निराश न होता आत्महत्या वगैरे अशा गोष्टी करायच्या नाहीत. यश अपयश आम्हालाही आलं, परंतु आम्ही पचवलं आणि आज जीवन जगत आहोत. मित्रांनो, ही व्यथा खूप दुर्दैवी आहे. सर्वांसाठी हा व्हिडिओ मी प्रस्तुत करत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जी एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी पाहावा, त्यांच्यापर्यंत पोहोचावा, त्यांनी खचून जाऊ नये अशी माझी तळमळ आहे. त्याबद्दल मी व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो, आपल्याला नवीन असे व्हिडिओ बनवत असतो आपण. तर व्हिडिओला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद.